आईचं शेवटचा डबा. नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे प्रत्येक आई आणि मुलाच्या नात्याची. सागर पुण्यात नोकरी करत होता. त्याची आई गावात राहत होती. सागर जेव्हा जेव्हा गावाला जायचा तेव्हा तेव्हा त्याची आई त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून द्यायची आणि परत येताना डबाभर जेवण सुद्धा द्यायची. सागर नेहमी म्हणायचा, आई मी काय लहान आहे आता, मी लहान नाहीये ग. ऑफिसमध्ये कॅन्टीन आहे, तू एवढा त्रास नको करून घेऊ जाऊस. आई हसायची आणि म्हणायची, तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू लहानच आहेस. एक रविवार सागर गावाला गेला. निघताना आईने पुन्हा एक डबा भरून दिला. सागर थोडा चिडला आणि म्हणाला, आई किती वेळा सांगू, मला डबा नकोय. आईने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त हसत डब्बा त्याच्या बॅगेमध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये कामाच्या घाईत सागरला जेवायलाही वेळ मिळाला नाही. संध्याकाळी बॅग उघडली तर आईचा डबा दिसला. त्याने डबा उघडला. आत त्याची आवडती पुरणपोळी होती. बाजूला एक छोटासा कागद ठेवलेला होता. त्यावरती लिहिलं होतं, बाळा तू म्हणतोस तुला डबा नकोय, पण आईचं मन कसं थांबवू. भूक लागली की हे खा आणि स्वतःची काळजी घे. सागरच्या चेहऱ्यावरती हसू आलं. त्याने लगेच आईला फोन करायचा विचार केला. तेवढ्यातच त्याच्या बाबांचा त्याला फोन आला. त्यांचा आवाज खूप हलका होता. ते म्हणाले, सागर आईची तब्येत बरी नाहीये, अचानक बिघडलेली आहे. शक्य तितक्या लवकर होईल तितक्या लवकर तू गावाकडे ये. सागर लगेच गावाकडे जायला निघाला, पण तो पोहोचेपर्यंत सर्व संपलं होतं. आई कायमची निघून गेली होती. सागर शांतपणे आईच्या खोलीत गेला. तिथे त्याला स्वयंपाकघरामध्ये पीठ मळून ठेवलेलं दिसलं. बाबांनी सांगितलं, तू पुढच्या महिन्यात येणार आहेस म्हणून तुझ्या आवडीच्या पुरणपोळ्या करायची तयारी ती आजपासून करत होती. हे ऐकताच सागर जोर जोरात रडू लागला. त्या दिवसानंतर त्याने आईचा तो शेवटचा डब्बा कधीच विसरला नाही. आजही जेव्हा तो पुरणपोळी खातो तेव्हा त्याला आईचा तो कागद आठवितो. मित्रांनो, आई वडील आपल्यासाठी जे करतात त्याला कधीच किंमत नसते. ते फक्त प्रेम करत असतात आपल्यावरती. म्हणूनच ते आपल्या सोबत असताना त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांचं प्रेम त्यांच्यावरती प्रेम करा. त्यांचं प्रेम कधीच गृहीत धरू नका, कारण एक दिवस असा येतो की जेव्हा त्यांच्या आठवणी तर राहतात, पण त्यांच्या सोबत बसून जेवायची संधी मात्र ही कायमची निघून गेलेली असते. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ही नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ती. धन्यवाद मित्रांनो.